मराठी वर्षाचा पौष महिना सुरू आहे आणि 6 जानेवारी रोजी मंगळवारी संकष्ट चतुर्थी आहे. पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून श्री गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासूनच आहे. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचं व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानलं जातं. अंगारक योग हा वारंवार जुळून येत नाही. संपूर्ण वर्षात केवळ काहीच चतुर्थी तिथीला अंगारक योग जुळून येतो. हा योग सर्व संकष्टी चतुर्थींपैकी सर्वात शक्तिशाली योग मानला जातो. अंगारक चतुर्थीचं व्रत केल्यानं वर्षभरातील सर्व चतुर्थीचं व्रत केल्याचं फळ मिळतं. शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंगळवार दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अंगारक योग आहे. पौष वद्य संकष्ट चतुर्थीला रात्री 9:22 चंद्रोदय होणार आहे. 2026 या नववर्षाच्या सुरुवातीलाच अनेक फलदायी योग जुळून आलेले आहेत. कोणत्याही कार्याची सुरुवात प्रथम गणपती स्मरण पूजनाने केली जाते. जे कार्य हाती घेतलेले आहेत ते निर्विघ्नपणे पार पाडावे, अडथळे, संकट, समस्या, अडचणी दूर होऊन कार्यसिद्धी यशस्वी व्हावी यासाठीच गणपतीचं आवाहन केले जातं. गणपती उपासनांमध्ये चतुर्थी तिथीला सर्वाधिक महत्त्व आहे आणि 2026 मधली पहिल्याच संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. आता संकष्ट चतुर्थीचा हा अंगारक योग जुळून येणं अतिशय शुभ मानलं जातंय. मग या दिवशी गणपतीची उपासना कशी करावी? तर शक्य असेल तर गणपती मंदिरात जाऊन आवर्जून बाप्पाचं दर्शन घ्यावं. संकष्ट चतुर्थी अंगारक योगात गणपती पूजनानंतर गणपती बाप्पाला आवडणारे जास्वंदाचे एखादे फूल वाहावे. मोदकाचा नैवेद्य दाखवावा. मोदक करणं शक्य नसतील तर लाडवाचा नैवेद्य दाखवावा. लाडू किंवा मोदक नसतील तर गोडाचा नैवेद्य दाखवावा. गणपती बाप्पाला आवडणाऱ्या वस्तू किंवा कोणतीही गोष्ट अर्पण करावी. हे शुभ लाभदायक मानलं जातं. शिवाय गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करणं शुभ फलदायी मानलं गेलंय. म्हणून या दिवशी 21 दुर्व्यांची जोडी अवश्य अर्पण करावी. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पांची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचं पुण्यही लाभत नाही अशी मान्यता असल्याचं सांगितलं जातं. शिवाय अंगारक चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या ओम गण गणपते नमः हा मंत्र 108 वेळा किंवा जितका शक्य असेल तितक्या वेळा म्हणावा. शक्य असेल तर या दिवशी गणपती अथर्वशीर्ष, संकटनाशन गणपती स्तोत्र आवर्जून म्हणावं. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची विशेष पूजा करावी. दिवसभर उपवास ठेवावा. गणपती बाप्पांची मूर्ती किंवा चित्र स्वच्छ आणि सुंदर ठिकाणी स्थापित करावं. गणपती बाप्पांना दुर्वा, मोदक, फुलं आणि फळं अर्पण करावी. लाल रंगाचे फूल जसे जास्वंदीचे फूल आवर्जून अर्पण करावे. यावेळी गणेश मंत्राचा जप करावा किंवा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करावं. मोदकाचा नैवेद्य दाखवावा. याचबरोबर चंद्र उगवल्यानंतर रात्री चंद्राची पूजा करून चंद्राला अर्घ्य द्यावं आणि नंतरच उपवास सोडावा. अंगारकी चतुर्थी वर्षातून एकदा किंवा दोनदा येते. या दिवशी गणपतीची पूजा केल्यानं सुख समृद्धी मिळते अशी श्रद्धा आहे. आता हा संकष्ट चतुर्थीला अंगारक योग विशेष का मानला जातो? तर अंगारकी संकष्ट चतुर्थीचा हा योग वारंवार येत नाही. मंगळवारी चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येतो. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्यांच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. मुद्गल पुराणात तसेच गणेश पुराणात याचे संदर्भ आढळून येतात. अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केलं त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचं व्रत केलं जातं. अंगारकी चतुर्थी वर्षातून एकदा किंवा दोनदा येत असते. या दिवशी पूजा केल्यानं वर्षातील सर्व संकष्टी चतुर्थीचं पुण्य मिळतं असं मानलं जातं. शिवाय मंगळ दोष दूर करण्यासाठी आणि कुंडलीतील मंगळाची स्थिती शुभ करण्यासाठी या दिवशी श्री गणेशाला सिंदूर अर्पण करणं फायदेशीर मानलं जातं. याचबरोबर अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मंगळ दोषावर उपाय सुद्धा केले जाऊ शकतात. ते उपाय कोणते आणि कसे करावे या संबंधित सुद्धा वेगळी माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल. याही व्यतिरिक्त संकष्ट चतुर्थीचं व्रत हे कधीपासून सुरू करावं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल. तर वर्षाच्या सुरुवातीलाच अंगारक योग जुळून आलेला आहे आणि हा योग
अजिबात चुकवू नका. बाप्पाची अशी आराधना करून तुम्हीही आशीर्वाद मिळवा. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.